6 महिने आता टेन्शन नाही. चपाती नुसती शिल्लक असेल तरीही आपण चपातीसोबत खाऊ शकतो. 6 महिन्याचं काम मी आता करून घेते. बऱ्याचदा आपण बाहेरून हार्मफुल केमिकल किंवा हार्मफुल प्रिझर्वेटिव्ह असलेला जाम विकत आणतो. पण आज अगदी सोप्या पद्धतीने इथे मी बीट आणि ॲपलचा जाम बनवते. बनवायला एकदम सोपी पद्धत आहे आणि यामध्ये कुठलेही हार्मफुल आपण प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही आहे. चपातीला फक्त जाम लावून मुलांना रोल करून दिलं तरी ते खायला मुलांना आवडतं किंवा ब्रेडला तुम्ही देखील जाम लावून हा खाऊ शकता. बाहेर जसा मिळतो अगदी तसाच मस्त बनवून तयार होतो. ओळखत पण नाही की हा घरी बनवला आहे किंवा बाहेरून आणला आहे. तर हा जाम बनवण्यासाठी इथे मी 2 सफरचंद घेतलेत, धुवून त्याची साल काढून घेतले आणि 1 बीट घेतलं आहे. या बीटाची मी साल काढून घेते. बीट पण स्वच्छ धुवून घेतलं आणि हे मी कट करून घेते. 2 सफरचंदासाठी 1 बीट वापरते. याच्यामुळे कलर पण सुंदर असा येतो या आपल्या जामला. या दोन्हीच्या मी अशा बारीक बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत. हे आता आपल्याला एका कुकरमध्ये घालायचं आहे. असा छोटा कुकर नसेल तर मोठ्या कुकरच्या एखाद्या कुकरच्या डब्यामध्ये तुम्ही घालून हे शिजवून घेऊ शकता. अगदी अर्धा कप म्हणजे थोडंसंच पाणी, हे शिजेल इतपतच पाणी मी यामध्ये घातलं आहे आणि हाय हीटवरती याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 2 शिट्ट्या झाल्यात, यातली वाफ निघून गेली की मग याचं झाकण उघडायचं आहे. इथे आपण पाहताय यामध्ये अजिबात पाणी शिल्लक नाही आहे. कमीत कमी पाण्यामध्ये हे शिजवून घ्यायचं आहे किंवा कुकरच्या डब्यामध्ये जर तुम्ही ठेवणार असाल तर त्यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही आहे. हे असंच शिजून निघेल. हे मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे पूर्ण थंड होण्यासाठी. हे सगळं थंड झाल्यानंतरच मग आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि यामध्ये पाणी किंवा इतर काहीही न घालता असंच हे आपल्याला मिक्सरला बारीक याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. या पद्धतीने बऱ्याचदा मिक्सरमध्ये हे फिरवल्यानंतर त्यामध्ये काही मोठे मोठे कण राहिलेले असू शकतात. त्यासाठी या गाळणीमध्ये ही पेस्ट घालून घ्यायची आहे आणि हे सगळं गाळून घ्यायचं आहे. म्हणजे छान क्रीमी अशी याची पेस्ट आपल्याला तयार मिळेल. ही सगळी पेस्ट मी गाळून घेतली आहे. इथे पाहताय तुम्ही वरती त्याचे काही कण शिल्लक राहिले. जो चौथा शिल्लक राहिला आहे तो मी टाकून देते आहे. आता यामध्ये साखर घालायची आहे. इथे मी 1.5 कप साखर वापरते आहे. आता हे आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. हे सगळं मी मिक्स करून घेते आहे. गॅसची हीट मी मोठी ठेवली आहे म्हणजे हे पटकन शिजेल. त्यासाठी थोडंसं हेवी बॉटमचं भांडं यासाठी वापरलं तर जास्ती चांगलं होईल, म्हणजे हा जाम करपणार नाही. सुरुवातीला हे मिश्रण खूप सैलसर होईल कारण यामध्ये आपण साखर घातली आहे. त्याचं पाणी झाल्यामुळे हे थोडंसं सैलसर वाटू शकतं. हे सतत आपल्याला ढवळत राहायचं आहे. जाम तयार झालेला कसा ओळखायचा हे मी तुम्हाला पुढे सांगेनच. हे आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे. गॅसची हीट मी मोठी ठेवली आहे त्यामुळे सतत ढवळत राहायचं आहे याला थोडासा दाटसरपणा येईपर्यंत. हा जाम बनवत असताना कुठलंही वेगळं साहित्य मी यामध्ये वापरलेलं नाही आहे. जे आपल्या घरीच सगळं साहित्य अवेलेबल असतं त्याच साहित्यामध्ये हा जाम बनवून तयार होतो. मुलांना बाहेरून विकत आणून जाम देण्यापेक्षा घरच्या घरी अतिशय पौष्टिक पद्धतीने आणि सेफ पद्धतीने तुम्ही हा जाम बनवू शकता. थोडा वेळ, एक 7 ते 8 मिनिटे झाली आहेत. इथे तुम्ही पाहताय पहिल्यापेक्षा याला थोडासा दाटसरपणा आला आहे. हे अजून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. जवळपास 15 ते 20 मिनिटे मी हा जाम शिजवून घेतला आहे. हाय हीटवरती शिजवते आहे त्यामुळे मी हे सतत ढवळत राहिली आहे. अजिबात हे तळाला चिकटलेलं नाही आहे, तुम्ही पाहू शकताय. जर तुम्हाला इकडे तिकडे जावं लागलं तर गॅसची हीट अगदी लो करून मग तुम्ही बाकीची कामं करू शकता. फक्त हे अधूनमधून सतत मिक्स करायचं आहे. बऱ्यापैकी हा जाम आता दाटसर झाला आहे. मला असं वाटतं की हा तयार झाला आहे. तर हे चेक करण्यासाठी एका प्लेटमध्ये थोडासा जाम घालून घ्यायचा 1 चमचाभर. आता हे मी थोडंसं थंड व्हायला बाजूला ठेवते. थोडं थंड झाल्याशिवाय लक्षात येणार नाही. हा जाम थंड झाल्यानंतर अजून दाटसर होतो. प्लेट अशी थोडीशी उभी धरून बघायची. जाम तो खाली ओघळत नाही आहे पटकन, म्हणजे याची कन्सिस्टन्सी परफेक्ट झाली आहे आणि त्यामधून पाणी असं वेगळं झालेलं दिसत नाही आहे. छान दाटसर असा जाम तयार झाला आहे. एकदम व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी तयार झाली आहे. मस्त असा आपला घरगुती जाम तयार झाला आहे. हे थंड झाल्यानंतर अजून दाटसर होतं. तर आता मी याचा गॅस बंद करते आहे. गॅस बंद केल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 लिंबाचा रस घालायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर घालायचं आहे, नाहीतर जामची चव कडवट लागू शकते.
हा जाम टिकवण्यासाठी आणि त्यामध्ये छान अशी चव येण्यासाठी यामध्ये मी लिंबाचा रस घालते आहे. लिंबाचा रस घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आता हे मी पूर्ण थंड करून घेते. थंड झाल्याशिवाय बरणीमध्ये भरायचं नाही. हा मी थंड व्हायला बाजूला ठेवते आणि जाम स्टोअर करण्यासाठी एखाद्या काचेच्या स्वच्छ बरणीमध्ये, कोरड्या बरणीमध्ये हा जाम आपल्याला स्टोअर करून ठेवायचा आहे. बरणी थोडीशी जरी ओली असेल तर तो जाम लवकर खराब होतो, जास्ती दिवस टिकणार नाही. हे बघा मी इथे पूर्ण हा थंड करून घेतला आहे आणि पहिल्यापेक्षा अजून हा दाटसर झाला आहे. फ्रीजच्या जर बाहेर तुम्ही हा जाम स्टोअर करून ठेवणार असाल तर 2 ते 3 महिने टिकतो, पण फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर 6 महिने या जामला अजिबात काही होत नाही. अप्रतिम असा चवीचा हा आपला सफरचंद आणि बीटचा जाम तयार आहे. चवीला खूप मस्त होतो आणि घरी केलेला आहे, त्यामुळे खाताना अजिबात टेन्शन नाही. मुलांना मोठ्यांना देऊ शकता. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.